करतो। झालेल्या हत्येचं कोणीही समर्थन करत नाही, कोणत्याही गुन्हेगारी गोष्टीचं समर्थन करत नाही, पण आम्ही सगळेजण 1 सप्टेंबर 2023च्या नंतर उद्भवलेल्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन आज आम्ही आमच्या स्वतःच्या संरक्षणासाठी जे काही मागच्या अनेक दिवसापासून जातीयवादाचं जे काही काहूर माजलेलं आहे आणि 1 सप्टेंबर 2023ला जशी पोलिसांवर दगडफेक झाली, 52 किंवा 72 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी जखमी झाले, अशा जखमी झालेल्या व्यक्तीच्या आंदोलनातून निर्माण झालेली परिस्थिती पुन्हा या आपल्या पंचक्रोशीत निर्माण होतीये का, याचा आपल्याला भयभीत आणि व्यतीत मनाने आज आम्ही या गोंदी पोलीस स्टेशन मध्ये दाखल झालेलो आहोत। आणि गोंदी पोलीस स्टेशन मधल्या मी या आपल्या जे काही अधिकारी आहेत, इन्चार्ज अधिकारी, त्यांच्याद्वारे शासनाला आम्ही विनंती करतो की आम्ही 1 सप्टेंबर 2023 ते 17 नोव्हेंबर 2023 पर्यंत 1.5 महिना ज्या भयभीत वातावरणाने तुम्ही गोंदी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलं आणि मनोज जरांगे, सुरेश धस आणि या सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। हो, बरोबर आहे, कारण की जोपर्यंत केजमधील जे काही हत्या प्रकरण होतं संतोष देशमुख यांचं, त्या हत्या प्रकरणामध्ये बळी जाणं आणि खून होणं याचं कोणीही समर्थन करू शकत नाही आणि आम्ही पण करणार नाही। पण परभणीला मोर्चा झाला आणि मनोज जरांगे यांनी एक दहशतीची भाषा केली, धमकीची भाषा केली। ती भाषा अशी होती की आम्ही घरात घुसून मारू। तर आम्ही 1 सप्टेंबर 2023ला मनोज जरांगे आणि त्यांची जी काही सहकारी मंडळी आहेत त्यांनी पोलिसांवर केलेला दगडफेक, लाठी हल्ला आणि त्याच्यात झालेले जखमी पोलीस हे आम्ही पाहिलेले आहेत। आम्ही पंचक्रोशीतील सर्व नागरिक एकत्र येऊन आम्ही सगळ्यांनी त्यांच्या त्या दहशतीचा अनुभव घेतलेला आहे आणि म्हणून आमच्या भागात दहशतीचं वातावरण, भयभीत होण्याचं वातावरण झालं, व्यतीत होण्याचं वातावरण झालं आणि म्हणून आम्ही काल गोंदी पोलीस स्टेशन येथे जवळपास 1 तासभर ठिय्या आंदोलन केलं। आमचं निवेदन त्यांना दिलं, एसपींशी आमची बोलणं झालं व बन्सल साहेबांशी, आणि त्यांनी सांगितलं की आम्ही या प्रकरणात सरकारी अभियोक्त्यांचा विचार घेऊन आम्ही नक्कीच याच्यामध्ये कार्यवाही करू। त्यात तुम्ही मनोज जरांगे, सुरेश धस आणि अंजली दमानिया यांच्या गुन्हा दाखल करण्याची मागणी केली नसता तुम्ही आंदोलनाचा इशारा देखील दिलेला आहे। अगदी बरोबर। जर तुम्ही कोणत्याही हत्या प्रकरणात तुम्ही करत असाल, त्याच्यात चौकशी योग्य पद्धतीने चालू असेल, तर त्याच्यात आम्हाला काही कोणाला हस्तक्षेप करण्याचं कारण नाही, ती आमची इच्छा पण नाही। पण अंजली दमानिया एका जातीच्या विरोधात बोलतायत आणि स्पेसिफिक त्यांनी एका जातीच्या म्हणजे वंजारी जातीच्याच लोकांना बीड जिल्ह्यामध्ये महत्त्वाच्या पदावर नियुक्त्या केलेल्या आहेत, हा त्यांनी आरोप केला। हा आरोप एकदम निळ म्हणजे त्याला काय बूड नाही आहे असा आरोप आहे, कारण की यापूर्वी मग प्रत्येक जिल्ह्यामध्ये असेच कोणत्या तरी एका जातीची मक्तेदारी आहे, त्याच्यावर कधी दमानिया बोलणार का? पुणे जिल्ह्यामध्ये का एखादा आतापर्यंत SC किंवा OBCचा अधिकारी जिल्हाधिकारी झाला नाही, याच्याबद्दल त्यांनी कधी मांडलं का? बीड जिल्ह्यामध्ये योगायोगाने तिथं लोकसंख्या जास्त आहे आणि जर तिथं एका जातीचे लोक आली असतील तर आताच्या सरकारने, मागच्या सरकारने त्याचा बदल करायचा होता। यात एका जातीला, आणि तेही कसे झाले, आणि त्यांनी इतकं चुकीचं विधान केलं की गोपीनाथ मुंडेंनी सगळ्या भरत्या केल्या। हे एकदम खोटं विधान आहे। हे दमानियांच्या विधानाला आम्ही विरोध केला। त्याचबरोबर जरांगेंनी घुसून मारण्याची भाषा केली, त्यालाही आमचा विरोध आहे। आणि धस तर बिनबुडाचे आरोप करतायत, त्यांचाही आम्ही त्यांच्यावर चुकीच्या आरोपासाठी पण आम्ही हे केलं। साधारणतः तुम्ही 1.5 तास ठिय्या आंदोलन केलेलं आहे, अद्यापपर्यंत गुन्हा दाखल नाही, यापुढची OBCची दिशा काय असेल? आम्हाला 2 दिवसांची पोलीस अधीक्षकांनी वेळ मागून घेतली आहे। उद्यापर्यंत आम्ही त्यांच्या याची वाट पाहतोय। जर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही आणि आमच्या आंतरवाली, सराटी आणि परिसरातील आमचे जे 21 गावं आम्ही पहिल्यांदा ठिय्या आंदोलन केलं मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये, त्याच्यानंतर आम्ही 2 उपोषणं केली। आम्ही याचे सगळे साक्षीदार आहोत त्या पंचक्रोशीतले। या सगळ्या घटनेला जबाबदार मनोज जरांगेंनी जर आमच्यावर काही दहशत माजवण्याचा, आता तिथं रोज गाड्या येतात,
ते आमच्याकडे वेगळ्या वेगळ्या भयभीत नजरेने पाहत आहेत. अशा त्यांच्या हावभाव जे आहेत ते आम्हाला चिथावणी देण्याचे आहेत. तर त्याच्यामधून कुठे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आम्ही गोंदी पोलीस स्टेशन मार्फत पोलीस अधीक्षकांशी काल बोललो. त्यांनी आमच्याकडून 2 दिवसाची वेळ मागून घेतली आहे. 2 दिवसानंतर आम्ही सगळे एकत्रित येऊन पुढची दिशा आम्ही ठरवणार आहोत.